नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवू छोले. हे छोले आहे ना, हे शिजून घेतलेले. ह्याच्यात आहे ना तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग, मिरी टाकले, खडा मसाला टाकले. ह्याच्यात ते शिजून घेतलेले. या मसाल्याची तयारी करेल. लाल मसाला, धना पावडर, गरम मसाला, कस्तुरी मेथी, हळद, हिंग आणि टमाटा, कांदा, लसूण, आलं आणि हे वाटून घेतले. याची पेस्ट करेल. सुहानाचा छोले भटोरे मसाला, साधी सोपी भाजी तुम्हाला आता मी करून दाखवते. आता पहिले ना आपण आहे ना कढई तेल टाकू. मी आधीच कढई तेल तापत ठेवले. कढई आता पहिले तेल टाकू. तेल टाकल्याच्या नंतरून जिरं, गॅस चालूच करून ठेवला होता आधी. जिरं तडतड होऊ द्या. याच्यात आहे ना टमाटा, कांदा, लसूणची पेस्ट, पाणी गरम करत ठेवलेलं आहे. छोलेची भाजी त्याच्यात आहे ना आपण आहे ना हळद टाकू. हळद, मीठ टाकलं. काय हरभऱ्याच्या छोलेमध्ये थोडं मीठ टाकलेलं आधीच शिजतानाच. त्याच्यात आहे ना आपण मसाला टाकून देऊ. सगळा मसाला तयार करेल होता ना. छोलेचा मसाला टाकला नाही मी. आधीच आहे ना मसाल्याचं वाटून करून ठेवलं. ते सगळी तयारी करून ठेवली ती. आता याच्यात आहे ना आपण छोले मसाला टाकू. चांगलं शिजलं ना तशी मस्त कलर येतो. मैत्रिणीनं कलर आलेला आहे. याच्यात आहे ना तेजपान टाकलं होतं. हे तेजपान म्हणजे खडा मसाला तसं आवडत नाही कोणाला. ते दाताखाली कचकचला ना तर ते शिजले ना ते याच्यातून काढून घ्यायचं आपण. कोथिंबीर, ते मस्त छोले शिजले. ना छोलेमध्ये आधीच मीठ टाकलं होतं शिजायला, म्हणून आता मी मीठ कमी टाकले. मस्त वास सुटला आहे, छान कलरही मस्त आलेला आहे. आणि हे ना थोडेसे छोले हातात याने कुचकरले होते, म्हणजे ग्रेव्हीला आहे ना घट्टपणा येईल त्याच्यामुळं थोडे छोले कुचकारून घेतले. छोलेचं पाणी,
पहा बरं किती छान छोलेची भाजी झाली. आता आपण आहे ना त्याच्यावर आहे ना 2 मिनटं झाकण ठेवू. त्याला उकळी येईल. मीठ टाकेले. हा सुहाण्याचा छोले मसाला टाकेले मी. साधी सोपी भाजी. मैत्रिणींनो आवडले तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली. काही चुकलं वगैरे तर नेमकी सांगा. हे बघ कलर छान आला आहे ना. कलर पाहताय का तसा लाल छान. भाजी ना 2 मिनटं झाकून ठेवते म्हणजे कलर येईल. हा मी मसाले भात तयार करेन. भात आधीच लावला आहे. मसाल्याचे हे पीठ मळून ठेवले पोळ्यांचं. आता फक्त पोळ्या करायच्या. भाजी उकळल्यावर मग आता भाजीला उकळी आली का आपण बघू. हे पहा मस्त उकळी आली. आता ही भाजी ना तुम्हाला मी डिशमध्ये देऊन अशी दाखवते कशी झाली नक्की सांगा. हे किचनवरचे भांडे गोळा करते त्याचा आवाज येतोय.